नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण जनरल एज्युकेशन जो काही आयट्या प्राचार्य गट ब साठी जो काही पहिला युनिट आहे त्याबद्दल आपण इव्हॉल्युशन या टॉपिक बद्दल थोडंसं डिस्कस करू. इव्हॉल्युशन एज्युकेशन ॲज अ टूल ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड सोशल चेंज या घटकावर आपण डिस्कस करणार आहोत. तर जे विद्यार्थी पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर लेक्चर चांगले वाटत असतील तर आपण चॅनल सबस्क्राईब करू शकता, लाईक शेअर करू शकता. तर आयट्या प्रिन्सिपलचे भरपूर लेक्चर मी ऑलरेडी टाकलेले आहेत, तर ते प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण त्याचा ॲडव्हान्टेज घेऊ शकता. तर कुठलाही टाइम न वाया घालवता लगेच आपण डिस्कस करू. आता इव्हॉल्युशन म्हणजे काय की ते म्हणजे सुरुवातीपासून त्याची एक साधारण आपण जर बघितलं तर 1700 या शतकापासून म्हणजे कशी आतापर्यंत उत्क्रांती होत गेली किंवा कसं डेव्हलपमेंट होत गेलं, तर त्या अनुषंगानं एक्झाम मध्ये क्वेश्चन येतात. आता याच्यामध्ये बघा, तर हे जे काही लेक्चर आहे फार मोठं होणार आहे, परंतु या लेक्चरवर असे एक दोन प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे असं स्किप करू म्हणजे आपण करू शकत नाही. मग सर तुमचं सर एवढं मोठे कंटेंट करायचे का? आता बघा, स्पर्धा परीक्षा म्हणल्यावर तर इथं काही म्हणजे शॉर्टकटला असा हे नसतो. इथं म्हणजे करावंच लागणार आहे जर आपल्याला जास्त स्कोर आणायचा असेल तर. तर त्याच्यामुळे थोडंसं लेक्चर मोठं होईल. तर कुठेही म्हणजे लेक्चर जरी मोठं झालं किंवा जरा थोडंसं बोरिंग जरी वाटलं तरी तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पहा. मी नेहमी सांगतो की स्पर्धा परीक्षेत बोरिंग आवड निवड या गोष्टी नसतात, करायचं म्हणजे करायचंच असते. त्याच्यामुळे उगाच सर जास्त मोठं लेक्चर आहे बोरिंग वाटते, तर त्या गोष्टी जर आपल्याला एक्झाम आयटी प्राचार्य ग्रुप बी ची एक्झाम क्रॅक करायची असेल तर त्या गोष्टी अशा आपल्या डोक्यात यायला नको, असं त्याच्यासाठी हे थोडंसं सांगतो. आता बघा, पहिले सुरुवात कुठून झाली, तर पहिले कलकत्ता मदरसा 1781 ला स्थापना झाली. तर कोण वॉरेन हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल होता बंगालचा, त्यांनी ही स्थापना केली. तर त्याचा उद्देश काय होता? It was the first educational institute set up by British East India Company aim at the study of Muslim law and related subject to assist the administration of the justice. म्हणजे काय, मुस्लिम लॉ आणि त्याच्या रिलेटेड सब्जेक्ट शिकवण्यासाठी इथं कलकत्ता मदरसा 1781 ला वॉरेन हेस्टिंग यांनी स्थापना केलेली होती. नंतर संस्कृत कॉलेज ॲट बनारस 1791, म्हणजे 10 वर्षांनीच याची लगेच स्थापना झालेली आहे. 1791 ला संस्कृत कॉलेज ते बनारसमध्ये स्थापना झाली. धिस कॉलेज वॉज फाउंडेड इन 1791 जोनाथन डंकन यांनी स्थापना केली. उद्देश काय होता? टू स्टडी द हिंदू लॉ अँड फिलॉसॉफी, हिंदू लॉ आणि फिलॉसॉफीचा अभ्यास करण्यासाठी संस्कृत कॉलेज 1791 ला बनारस येथे स्थापना झाली होती. नंतर फोर्ट विल्यम कॉलेज 1800. आता जर आपण बघितलं तर हे 3 कॉलेज साधारण 10-10 वर्षांनी, म्हणजे 1781, 1791 आणि इथं 9 वर्षांनी, असं साधारण जर आपण लक्षात घेतलं 10-10 वर्षांनी स्थापना म्हणजे एक्सटेंड झालेलं आहे ते. नंतर फोर्ट विल्यम कॉलेज फाउंडेड इन 1800 बाय रिचर्ड वेलस्ली. आता एक्झाम मध्ये आर्थर वेलस्ली जर दिसलं तर चूक म्हणायचं, कारण की आर्थर वेलस्ली हा रिचर्ड वेलस्लीचा भाऊ होता. त्याच्यामध्ये रिचर्ड वेलस्लीनं, त्याला लॉर्ड वेलस्लीने सुद्धा म्हणू शकता, तर त्याची स्थापना 1800 ला झाली होती. आता त्याचा उद्देश काय होता? टू ट्रेन द ब्रिटिश सिव्हिल सर्वंट, म्हणजे जे ईस्ट इंडिया कंपनी मधले जे काही नोकर होते त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना झालेली होती. नंतर हिंदू लॉ कॉलेज ॲट कलकत्ता 1817 ला, हिंदू लॉ कॉलेज ॲट कलकत्ता वॉज इस्टॅब्लिश इन 1817 थ्रू द कोलॅबोरेटिव्ह इफेक्ट. कोण कोण होते त्याच्यामध्ये? बघा, राजाराम मोहन राय, डेव्हिड हेर आणि अलेक्झांडर डफ हे तिघांचं कंट्रीब्युशन होतं. हिंदू कॉलेज ॲट कलकत्ता स्थापना 1817 ला स्थापन करण्यात. आता त्याचा उद्देश काय होता? मेकिंग द कॉलेज इन्स्ट्रुमेंटल इन स्प्रेडिंग वेस्टर्न एज्युकेशन अँड मॉडर्न सायंटिफिक नॉलेज इन बंगाल. म्हणजे वेस्टर्न एज्युकेशनचा प्रसार आणि सायंटिफिक नॉलेजचा बंगालमध्ये प्रसार करण्यासाठी ही हिंदू कॉलेज ची स्थापना 1817 ला झाली होती. नंतर थोडस मी क्लिअर करतो, पुढची स्लाइड. नंतर आला होता की चार्टर ऍक्ट आला. चार्टर ऍक्ट 1813 ला. त्याच्यामध्ये पहिल्यांदा शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली होती. द ब्रिटिश गव्हर्नमेंट डिसाइड टू स्पेड 1 लाख पर इयर फॉर एज्युकेशन इंडिया. धिस वॉज द फर्स्ट टाइम ब्रिटिश एक्सेप्टेड रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द एज्युकेशन, इंडियन एज्युकेशन. म्हणजे पहिल्यांदाच भारतात त्यानं 1813चा चार्टर्ड ऍक्ट होते, त्याच्यात पहिल्यांदा अशी तरतूद केली की दरवर्षी ब्रिटिश सरकार हे भारतीयांसाठी किंवा भारतीय शिक्षणासाठी 1 लाख रुपये दरवर्षी खर्च करणं, ही तरतूद करण्यात आली होती. नंतर मेकॉले मिनिट. आता बघा, मेकॉले मिनिट्स म्हणजे मेकॉले मायनट्स त्याला म्हणतो आपण. मायनट्स मीन्स द ऑफिशियल रिटर्न रेकॉर्ड ऑफ द डिस्कशन ऑन द एज्युकेशन. ते 1835 ला मेकॉले मायनट्स जो काय 1835 आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. द मेकॉले मायनट्स ऑन द एज्युकेशन वॉज डॉक्युमेंट रिटर्न इन 1835
1835 बाय थॉमस बॅबिल्टन मेकॉले अबाउट द एज्युकेशन पॉलिसी इन ब्रिटिश इंडिया. आता त्याच्यात मिनिंग काय? इट वॉज द प्रपोजल रिकमेंडिंग दॅट द एज्युकेशन ऑफ इंडिया should be given through the English language and based on the Western knowledge instead of traditional Indian education, Sanskrit, Arabic or Persian. सोप्या भाषेत सांगायचं की भारतीय भाषा शिक्षण न देता इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि वेस्टर्न नॉलेज म्हणजे पाश्चात्य शिक्षण त्यांना देणं, तर हा याचा उद्देश होता. मेन आयडिया ऑफ द मायनूट्स, ते म्हणजे त्या मिकॉले मायनूट्सच्या मेन आयडिया काय होता? इंग्लिश ॲज द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे काय, जे भारतीय लोकल लँग्वेज वापरायची नाही, ते त्यांचं म्हणणं होतं की इंग्लिश ॲज द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. जे काही शिक्षण संस्था आहे त्याच्यामध्ये हायर एज्युकेशनमध्ये किंवा कॉलेजमध्ये हायर एज्युकेशनमध्ये की जे मीडियम असेल शिक्षणाचं ते इंग्लिश असेल. प्रेफरन्स फॉर द वेस्टर्न एज्युकेशन, म्हणजे पाश्चात्य शिक्षणाला प्रेफरन्स देणं. नंतर क्रिएशन ऑफ द एज्युकेटेड क्लास, म्हणजे एक शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असा क्लास निर्माण करणे, हे सुद्धा त्याचा पर्पज होता किंवा आयडिया होती. नंतर डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थेरी. आता डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थेरी म्हणजे काय, की काही उच्च शिक्षित अपर क्लासमधील लोकांना शिक्षण द्यायचं आणि ते ऑटोमॅटिक लोअर क्लासमधील लोकांकडे झिरपत जाणे, तर त्याला डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थेरी असं म्हणतात. आता या मेकाले मायन्यूटचाच रिझल्ट म्हणून, बेस्ड ऑन द मायन्यूट्स, लॉर्ड विल्यम बेंटिंग पास द इंग्लिश एज्युकेशन ऍक्ट 1835, विच ऑफिशियली प्रमोटेड इंग्लिश एज्युकेशन इंडिया. म्हणजे त्या मेकॉले मायनोटच्याच बेसवर इंग्लिश एज्युकेशन ऍक्ट 1835 स्थापना ऍक्ट म्हणजे जाहीर करण्यात आला आणि त्याच्यामध्ये की इंग्लिश एज्युकेशनला प्रमोट करण्यात आलं. आता आपण समराईज बाय द मेकॉले फ्रेज, म्हणजे काय, मेकॉले असा नेहमी म्हणतो की इंडियन इन द ब्लड अँड कलर बट इंग्लिश इन द टेस्ट. म्हणजे फक्त त्याला मेकॉलेला काय करायचं होतं की कलर आणि रक्ताने भारतीय परंतु विचाराने इंग्लिश अशी ते तयार करणे करायचे होते त्या लॉर्ड मेकॉलेला. नंतर चार सूट डिस्पॅच 1854चा, त्याला मॅग्ना कार्टा ऑफ ऑफ इंग्लिश एज्युकेशन इंडिया असं म्हणतात. हे थोडंसं लक्षात ठेवायचं. मॅग्ना कार्टा ऑफ इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया तर कोणता आहे? चार्ल्स डिस्पॅच 1854. इट वॉज प्रिपेअर्ड बाय सर चार्ल्स वूड, द प्रेसिडेंट ऑफ बोर्ड ऑफ द कंट्रोल. बोर्ड ऑफ कंट्रोलचे प्रेसिडेंट होते चार्ल्स वूड. त्यांनी हा चार्ल्स वूड डिस्पॅच म्हणजे हा प्रिपेअर केला होता 1854ला. आता त्याच्यामध्ये मॅग्ना कार्टा वगैरे आपण बघितलं की मेन पॉईंट काय होते चार्ल्स वूडच्या डिस्पॅच मध्ये? इट डिक्लेअर दॅट प्रोव्हाइड एज्युकेशन टू द इंडियन वॉज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे पहिल्यांदा असं डिक्लेअर करण्यात आलं की भारतीयांना शिक्षण देणे हे गव्हर्नमेंटची जबाबदारी असेल. मदर टंग व्हर्नाकुलर लँग्वेज विल बी यूज इन टीचिंग द मास ॲट द प्रायमरी लेवल, किंवा मदर टंग हे प्रायमरी लेवलमध्ये मदर टंग यूज करण्यात येईल असं सांगितलं. इंग्लिश लँग्वेज शुड बी यूज ॲट हायर एज्युकेशनसाठी इंग्लिश भाषा वापरण्यात येईल. इट रिकमेंडेड दॅट ग्रँट्स इन द एड सिस्टीम सपोर्ट द प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. प्रायव्हेट एज्युकेशनल सिस्टीमला सुद्धा ग्रँट किंवा मदत देण्यात येईल. आफ्टर दिस डिस्पॅच मॉडर्न युनिव्हर्सिटी वेअर इस्टॅब्लिश इन कलकत्ता, मुंबई आणि चेन्नई. त्याचाच परिणाम म्हणून 1857ला कलकत्ता, मुंबई आणि चेन्नई विद्यापीठ स्थापन करण्यात आली होती. नंतर फीचर काय चार वूड डिस्पॅचचे? व्हर्नाकुलर लँग्वेज म्हणजे काय, देशी भाषा हे प्रायमरी लेवलला वापरण्यात येईल. अँग्लो व्हर्नाकुलर इन हायस्कूल म्हणजे इंग्लिश प्लस लोकल दोन्ही. आणि नंतर आपण बघितले की इंग्लिश एज्युकेशन हायर एज्युकेशनसाठी वापरण्यात येईल. अफिलिएटेड कॉलेज ॲट द डिस्ट्रिक्ट लेवल, युनिव्हर्सिटी इन द प्रेसिडेन्सी टाउन. नंतर एनकरेज फिमेल एज्युकेशन अँड व्होकेशनल ट्रेनिंग, म्हणजे महिला शिक्षणासाठी प्रोत्साहन, तसेच व्होकेशनल ट्रेनिंगला सुद्धा प्रोत्साहन इथं देण्यात आलेलं आहे. इंट्रोड्यूस सेक्युलर एज्युकेशन इन द गव्हर्नमेंट स्कूल, म्हणजे धार्मिक शिक्षण हे गव्हर्नमेंट शाळेत धार्मिक शिक्षण देता येणार नाही, तर सेक्युलर शिक्षण देण्यात येईल असं सांगितलं. आणि टीचर ट्रेनिंगला प्रमोट करा असं सुद्धा चार्ल्स वूड डिस्पॅच मध्ये सांगण्यात आलं होतं. नंतर हंटर कमिशन 1882. आता ओनली फोकस ऑन द प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशन, म्हणजे उच्च शिक्षणासाठी नव्हतं, फक्त प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशन एवढंच त्यांचं कार्यक्षेत्र होतं हंटर कमिशनचं. नंतर द हंटर कमिशन वॉज द फर्स्ट एज्युकेशन कमिशन इन इंडिया अपॉइंटेड
इन 3 फेब्रुवारी 1882 बाय लॉर्ड रिपन टू रिव्ह्यू एज्युकेशन सिस्टीम. आणि रिव्ह्यू एज्युकेशन सिस्टीम मध्ये प्रामुख्याने कोणती होती? प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशन. हायर एज्युकेशन हंटन कमिशनचा अभ्यासाचा भाग नव्हता, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ऑब्जेक्टिव्ह काय होतं? रिव्ह्यू द इम्प्लिमेंटेशन ऑफ वुड डिस्पॅच, जे काही 1854 वुड डिस्पॅच आला त्याचा रिव्ह्यू घ्यायचा होता. एक्झाम आहे प्रायमरी एज्युकेशन, प्रायमरी एक्झामिनेशन सध्याची परिस्थिती काय आहे त्याचा अभ्यास करायचा. इव्हॅल्युएट द गव्हर्नमेंट एज्युकेशन इन्स्टिट्यूट, गव्हर्नमेंट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट सुद्धा त्याचा अभ्यास करायचा होता. स्टडी द मिशनरी रोल इन एज्युकेशन, जे काही मिशनरी आले होते भारतात त्यांचा शैक्षणिक क्षेत्रात काय रोल आहे त्याचा अभ्यास करायचा होता. गव्हर्नमेंट पॉलिसी टुवर्ड द प्रायव्हेट एज्युकेशन, प्रायव्हेट एज्युकेशन संदर्भात गव्हर्नमेंटच्या काय पॉलिसी आहे हे सुद्धा ते अभ्यास करायला. रिव्ह्यू सेकंडरी एज्युकेशन आणि सेकंडरी एज्युकेशनचा सुद्धा पुनराढावा घेण्यासाठी आलं होतं. आता त्याच्यामध्ये बघा, सेकंडरी एज्युकेशन शुड बी डिवायडेड इंटू 2 स्ट्रीम. सेकंडरी एज्युकेशन हे 2 स्ट्रीम मध्ये त्यांनी डिवाइड केलं होतं. एक लिटरसी स्ट्रीम आणि दुसरं होतं व्होकेशनल स्ट्रीम. डिझायनिंग फॉर द स्टुडंट वॉन्टेड टू कंटिन्यू हायर एज्युकेशन इन द युनिव्हर्सिटी, त्याच्यासाठी लिटररी स्ट्रीम म्हणतात. आणि व्होकेशनल एज्युकेशन कोणासाठी आहे? डिझाईन फॉर द स्टुडंट हू वॉन्टेड टू एंटर जॉब, ट्रेड अँड बिझनेस. ज्या विद्यार्थ्यांना जॉब, ट्रेड आणि बिझनेस करायचा आहे त्यासाठी व्होकेशनल, आणि ज्यांना हायर एज्युकेशन घ्यायचं होतं त्याच्यासाठी लिटरली स्ट्रीम, हे दोन याच्यामध्ये डिवाइड केलेलं होतं. आता सगळ्यात महत्वाचा नोट बघा, एक नव पंडिता रमाबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले या दोघांनी हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती. त्यांनी भारतातील प्राथमिक किंवा सेकंडरी शिक्षणाची सध्याची परिस्थिती काय याबद्दल हंटर कमिशन समोर पंडिता रमाबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी दोघांनी सुद्धा साक्ष दिली होती. थोडस क्लिअर करतो म्हणजे पुढची स्लाइड कळेल आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत लेक्चर बघा, म्हणजे फार म्हणजे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण कव्हर केलेल्या आहे. आता बघा, नंतर आहे आपला की इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट 1904. व्हायसराय त्यावेळेस लॉर्ड कर्झन होते आणि रेले कमिशन 1902च्या शिफारशीनुसार हा इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट 1904 तयार करण्यात आलेला होता. याच्यामध्ये मेन उद्देश काय होता? इट एम टू इम्प्रूव्ह द रेग्युलेट हायर एज्युकेशन इंडिया, बट was also criticized for increasing government control over universities. म्हणजे हायर म्हणजे इम्प्रूव्ह द रेग्युलेट द हायर इम्प्रूव्ह अँड रेग्युलेट द हायर एज्युकेशन यासाठी ते म्हणजे 1904चा युनिव्हर्सिटी ऍक्ट हा तयार करण्यात आला. मेजर रेकमेंडेशन काय होता? इन्क्रीज द गव्हर्नमेंट कंट्रोल ओव्हर द युनिव्हर्सिटीज, इम्प्रूव्ह द टीचिंग स्टँडर्ड इन्स्टेड ऑफ ओनली कंडक्टिंग एक्झामिनेशन. नुसतं एक्झाम घेऊन फायदा नाही, तर टीचिंग स्टँडर्ड सुद्धा सुधारणा झाली पाहिजे. नंतर स्ट्रिक्टर द रूल्स ऑफ फॉर अफिलिएशन कॉलेज इन द युनिव्हर्सिटी, म्हणजे जे काही अफिलिएटेड कॉलेज आहेत त्यांना कडक रूल असतील असं सांगण्यात आलं. रिड्यूस द साइज ऑफ युनिव्हर्सिटी सिनेट अँड इन्क्लूड मोर नॉमिनेटेड मेंबर, अलो द रेग्युलर इन्स्पेक्शन ऑफ द कॉलेज. या सगळ्या शिफारसी त्याच्यामध्ये सांगण्यात आल्या होत्या. नंतर सॅडलर कमिशन 1917चं. आता प्रामुख्याने कलकत्ता विद्यापीठाच्या काही समस्या होत्या ना, ते अभ्यासनासाठी एक सॅडलर कमिशन आलं होतं. स्टडी द कंडिशन फॉर हायर एज्युकेशन, हायर एज्युकेशनची सध्याची काय कंडिशन आहे याचा सुद्धा अभ्यास करण्यासाठी आला होता. सजेस्ट रिफॉर्म इन सेकंडरी आणि युनिव्हर्सिटी एज्युकेशन, आणि काही शिफारसी किंवा सुधारणा सेकंडरी आणि युनिव्हर्सिटी एज्युकेशन मध्ये काही सुधारणा करण्यासाठी शिफारसी देण्यासाठी हे कमिशन आलं होतं. मेजर रेकमेंडेशन यांनी काय केलं की सॅडलर कमिशन 12 इयर्स ऑफ द स्कूल एज्युकेशन बिफोर एंटरिंग युनिव्हर्सिटी, म्हणजे युनिव्हर्सिटी किंवा डिग्री लेवलला जाण्याच्या अगोदर 12 इयर ऑफ द स्कूल एज्युकेशन झालेलं पाहिजे. इस्टॅब्लिश द इमिजिएट कॉलेज सेपरेट फ्रॉम द युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी शुड बी फोकस मोर ऑन द टीचिंग अँड रिसर्च, नॉट ओनली एक्झाम. विद्यापीठांना नुसतं एक्झाम घेऊन उपयोगाचं नाही, तर त्यांनी रिसर्च आणि टीचिंगवर सुद्धा फोकस दिला पाहिजे असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. हार्टोक कमिटी नंतर 1929ची, त्याचे चेअरमॅन होते फिलिप्स हार्टोक, म्हणून त्याच्यामुळे हार्टोक कमिटी असं नाव देण्यात आलं. त्याच्यामध्ये काही कमिटी वॉज फॉर्म टू एक्झामिन द ग्रोथ ऑफ एज्युकेशन इन इंडिया, म्हणजे काय भारतात शिक्षणाची प्रगती कितपर्यंत झाली याचा अभ्यास करायला आला होता. इव्हॉल्युएट द प्रोग्रेस मेड आफ्टर द गव्हर्नमेंट ऑफ द ऍक्ट अँड एज्युकेशनल रिफॉर्म, म्हणजे काय जे काही अगोदर सुधारणा झाल्या त्या शिक्षणाबद्दल त्याचं सुद्धा इव्हॅल्युएशन करण्यासाठी कमिटी आली होती. सजेस्ट इम्प्रुव्हमेंट इन प्रायमरी, सेकंडरी आणि युनिव्हर्सिटी एज्युकेशन, म्हणजे काय याच्या सजेशन द्यायचं असेल कशामध्ये, प्रायमरी, सेकंडरी आणि युनिव्हर्सिटी एज्युकेशन मध्ये, त्याच्यासाठी सुद्धा शिफारस करण्यासाठी ही कमिटी आली होती.
नंतर थोडसा स्लाइड वर घेऊ द्या मला. हा. नंतर सप्रू समिती किंवा त्याला तेज बहादूर सप्रू कमिटी 1934 म्हणतो. पर्पज ऑफ द कमिटी काय होता? एक्झामाइन द इश्यू रिलेटेड टू एज्युकेशन अँड अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया. शिक्षण आणि बेरोजगारीच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही कमिटी आली होती. वन ऑफ इट्स इम्पॉर्टंट कॉन्सर्न वॉज द रायझिंग द एज्युकेशन अनएम्प्लॉयमेंट अबाउट द. आणि सगळ्यात महत्वाचं की भारतात बेरोजगारी वाढत आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी फोकस दिला होता. रिकमेंडेशन काय होता? रिकमेंडेशन अबाउट अनएम्प्लॉयड, बेरोजगारी संबंधी काय शिफारशी केल्या? एनकरेज एज्युकेशन दॅट विल बी हेल्प द स्टुडंट बिकम सेल्फ एम्प्लॉयड ऑर स्किल वर्कर. म्हणजे सेल्फ एम्प्लॉयड आणि स्किल वर्कर बनण्यासाठी थोडंसं एनकरेज करण्यासाठी यांनी सजेशन दिलं. नंतर रेकमेंडेशन अबाउट व्होकेशनल एज्युकेशन, इंट्रोडक्शन व्होकेशनल अँड टेक्निकल एज्युकेशन ॲट द सेकंडरी स्कूल लेवल, एक्सपान्शन ऑफ द व्होकेशनल अँड प्रॅक्टिकल सब्जेक्ट. नुसतं बाबा हे पारंपरिक एज्युकेशन देऊन चालणार नाही, तर व्होकेशनल एज्युकेशन आणि प्रॅक्टिकल सब्जेक्ट सुद्धा त्याच्यामध्ये ऍड झाले पाहिजे, तरच ते बेरोजगारी कमी होईल, असं या कमिटीने शिफारस केली होती. नंतर अबाडवूड कमिशन 1936चं, हे सुद्धा महत्वाचं कमिशन आहे. याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकते. रिपोर्ट त्यांनी 1937 ला सबमिट केला होता. रेकमेंडेशन 3 टायर टेक्निकल एज्युकेशन सिस्टीम इंडिया. म्हणजे पहिलं टायर म्हणजे काय? ITI फॉर स्किल वर्कर. दुसरं असते डिप्लोमा लेवल, ज्याला पॉलिटेक्निक लेवल म्हणतो आपण, इन्स्टिट्यूट फॉर द डिप्लोमा लेवल टेक्निशियन. नंतर आणि तिसरं ग्रॅज्युएट किंवा इंजिनिअरिंग लेवल फॉर प्रोफेशनल इंजिनियर. हे 3 टायर सिस्टीम यांनी सुचवली होती. दिस सिस्टीम एम टू सपोर्ट इंडस्ट्रियल ग्रोथ अँड एम्प्लॉयमेंट. म्हणजे त्याचा उद्देश काय होता की इंडस्ट्रियल ग्रोथ अँड एम्प्लॉयमेंट मध्ये त्याचा म्हणजे दिस सिस्टीम एम टू सपोर्ट द इंडस्ट्रियल ग्रोथ अँड एम्प्लॉयमेंट. म्हणजे औद्योगिक वाढ आणि रोजगार वाढवणे हे मेन त्याचा उद्देश होता. नंतर वर्धा स्कीम किंवा बेसिक एज्युकेशन स्कीम, नई तालीम सुद्धा त्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये बघा, महात्मा गांधी propounded the idea of Nayi Talim and initiated the Warda Conference. Dr. Zakir Hussain chaired the committee that formulated the detailed scheme of the basic national education. नंतर काका कालेकर, influenced by Gandhian philosophy, they support the craft and rural oriented educational मॉडेल. आता महत्वाच्या शिफारशी काय होत्या? तर याच्यामध्ये बघा, की फीचर वर्धा स्कीम प्रपोज फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. एज ग्रुप किती? 7 ते 14 यांना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन देणं युझिंग मदर टंग. आणि मातृभाषेवर सुद्धा त्यांनी फोकस दिला होता. धिस स्कीम लर्निंग थ्रू द प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी मेकिंग क्राफ्ट लाईक स्पिनिंग, वेविंग अँड कार्पेंटरी सेंट्रल टू द एज्युकेशन. नंतर त्याच्यामध्ये दिस स्कीम एक्सप्लिसिटली एक्सक्लूड रिलिजियस एज्युकेशन फोकसिंग इन्स्टेड ऑफ प्रॅक्टिकल, सेक्युलर आणि कम्युनिटी ओरिएंटेड स्कीम. नंतर त्यांनी एज्युकेशन इज टू बी सेल्फ सपोर्टिंग. नंतर त्याच्यामध्ये हे पण सांगितलं, एक्सटेंड द कव्हरिंग ऑफ टीचर सॅलरी वगैरे वाढवणे, ह्या सुद्धा गोष्टी. एव्हरी इंडिव्हिज्युअल शुड बी लर्न टू अर्न हिज लिव्हिंग थ्रू द मॅन्युअल वर्क इन द लाईफ. नंतर 6 हे सुद्धा सांगितलं होतं, अडॉप्ट द एज्युकेशन टू द रूरल लाईफ विथ द क्राफ्ट बेस्ड टीचिंग सुटेबल फॉर लोकल कंडिशन. नंतर फोस्टर मोरल, फिजिकल अँड इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट, नॉट जस्ट अकॅडमिक. नुसतं अकॅडमिक करून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये मोरल, फिजिकल आणि इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट सुद्धा असलं पाहिजे, हे वर्धा स्कीम मध्ये सांगण्यात आलं होतं. नंतर सार्जंट कमिशन 1944. आता हे केब सेंट्रल ऍडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन, केबनी शिफारस केली होती. आता त्याच्यामध्ये महत्वाच्या रेकमेंडेशन काय होत्या? प्री प्रायमरी बेसिक स्कूल फॉर 3 to 6 इयर एज ग्रुप. नंतर कंपल्सरी अँड फ्री एज्युकेशन 6 ते 14 वया गटातील विद्यार्थ्यांना कंपल्सरी आणि फ्री एज्युकेशन देणे. नंतर हायस्कूल एज्युकेशन ऑफ द 2 टाइप्स, एक अकॅडमिक आणि दुसरं अकॅडमिक अँड टेक्निकल अँड व्होकेशनल, असं त्यांना सांगायचं होतं. रिफ्रेशर कोर्स फॉर द टीचर अँड बेटर सॅलरी फॉर्म. टीचरला रिफ्रेशर कोर्स म्हणजे त्याचं अपडेशन करण्यासाठी आणि त्यांना सॅलरी सुद्धा चांगली देणे, हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलं आलेलं होतं. अबॉल्युशन ऑफ द इंटरमिडिएट कोर्स. नंतर स्टँडर्ड ऑफ द युनिव्हर्सिटी मस्ट बी रेज, म्हणजे विद्यापीठाचा दर्जा सुद्धा वाढला पाहिजे. ऍडमिशन शुड बी रिस्ट्रिक्टेड टू सो द ओनली कॅपेबल स्टुडंट कॅन बी गो थ्रू हायर एज्युकेशन. कोणालाही हायर एज्युकेशन मध्ये ऍडमिशन देऊ नका, जे काही कॅपेबल विद्यार्थी आहेत त्यांनाच हायर एज्युकेशनला ऍडमिशन द्या, असं सुद्धा त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं. नंतर राधाकृष्णन कमिशन, त्यालाच युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन सुद्धा म्हणण्यात येते. स्थापना त्याची 48 ला झाली होती. मेजर रेकमेंडेशन काय होत्या? फर्स्ट एज्युकेशन कमिशन ऑफ द इंडिपेंडन्स, स्वातंत्र्यानंतर पहिलंच एज्युकेशन कमिशन होतं. त्याच्यामध्ये सांगितलं फर्स्ट डिग्री शुड बी 3 इयर्स
ऑफ द कॉलेज एज्युकेशन. द वर्किंग डेज ऑफ द कॉलेज शुड बी 180 डेज एक्सक्लुडिंग एक्झामिनेशन डे. म्हणजे एक्झाम परीक्षेचा काळ सोडून शिकवण्याचे 180 दिवस असले पाहिजे. इम्प्रूव्ह द क्वालिटी अँड क्वालिफिकेशन ऑफ द टीचर. टीचरची क्वालिटी आणि क्वालिफिकेशन इम्प्रूव्ह झालं पाहिजे. द पे स्केल सुद्धा वाढवण्यात आला पाहिजे. टीचर शुड बी गिव्हन लिव्ह फॉर हायर स्टडीज. म्हणजे हायर स्टडीज जर एखाद्या टीचरला PhD वगैरे करायची असेल तर त्याला लिव्ह मिळाल्या पाहिजे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क डोंट नीड द डिग्री. प्रशासकीय कामासाठी डिग्री असणं गरज नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. ऍडमिशन टू द युनिव्हर्सिटी शुड बी आफ्टर इंटरमिजिएट एक्झामिनेशन आफ्टर 11 years of the school course. नंतर एसे टाइप क्वेश्चन शुड बी सप्लिमेंटेड बाय ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन इन द एक्झामिनेशन. ओरल एक्झामिनेशन घ्या. NCC ला प्रोत्साहन द्या. नंतर वुमन कमिशन शुड बी पॉइंट आउट द नीड फॉर द इस्टॅब्लिश कॉलेज फॉर द वुमन. महिलांसाठी वेगळे कॉलेज असले पाहिजे. नंतर त्यांच्यासाठी योग्य फॅसिलिटी असल्या पाहिजे. प्री प्रायमरी एज्युकेशन शुड बी लास्ट 12 years. म्हणजे 12 वर्षाचं प्री युनिव्हर्सिटी एज्युकेशन असलं पाहिजे. म्हणजे डिग्रीला डिग्रीला जाण्याच्या अगोदर 12 वर्षासाठी प्री युनिव्हर्सिटी एज्युकेशन असलं पाहिजे. नंतर हायर एज्युकेशन शुड बी ग्रुप इंटू 3 कॅटेगरीज. हायर एज्युकेशन 3 कॅटेगरीमध्ये केलं त्यांनी. आर्ट अँड सायन्स पहिली, दुसरं टेक्निकल आणि तिसरं असते व्होकेशनल. या 3 कॅटेगरीमध्ये हायर एज्युकेशन केलेलं आहे. नंतर मुदलियार कमिशन किंवा त्याला सेकंडरी एज्युकेशन कमिशन 1952. म्हणजे मुदलियार किंवा त्याला आपण माध्यमिक शिक्षण कमिशन असं म्हणतो. आता त्याच्यामध्ये काय करतं, माध्यमिक शिक्षणाचा सध्याची काय स्थिती आहे, त्याच्यात काय इम्प्रूव्हमेंट करायचे आहे याच्यासाठी ते कमिशन आलेलं होतं. आता त्याच्यामध्ये त्यांनी जे काय द कमिशन प्रपोज द ट्रायपार्टिएट डिव्हिजन. म्हणजे काय, प्रायमरी एज्युकेशन 4 ते 5 वर्ष, बेसिक सेकंडरी एज्युकेशन 3 वर्ष आणि हायर एज्युकेशन जे आहे 4 वर्षासाठी. नंतर सजेस्टेड इंटिग्रेशन ऑफ 12th क्लास इंटू युनिव्हर्सिटी डिग्री टू अबॉलिश इंटरमिडिएट कॉलेज. नंतर डायव्हर्सिफाईड करिक्युलम. म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी आणि असा असला पाहिजे. म्हणजे एकच लेवलचा करिक्युलम नसावा. त्याचे सायन्स, टेक्नॉलॉजी आणि त्याला व्होकेशनल ऑप्शन असे सुद्धा असलं पाहिजे. नंतर NAP 1968 पहिली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी रेकमेंडेशन बेस ऑन द कोठारी कमिशन. 1964च्या कोठारी कमिशनच्या शिफारशीनुसार ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी भारतात पहिल्यांदा 1968ला आली होती. आणि त्याचं टायटल, कोठारी कमिशनचं टायटल होतं एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट. हे टायटल सुद्धा महत्वाचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. आता काही महत्वाच्या शिफारस केल्या होत्या. 60% GDPच्या शिक्षणावर खर्च करण्यात यावा असं सांगण्यात आलं होतं. नंतर 10+2+3 पॅटर्न सुरू करावा असं सुद्धा. आता 10+10 म्हणजे त्याच्यातला काय, तर त्याच्यातले पहिले 5 वर्ष प्रायमरी, नंतर 3 वर्ष अपर प्रायमरी, आणि त्याच्यातले किती झाले, हे झाले 5 आणि 3 8, आणि 2 वर्ष हायर सेकंडरी. 5 किती झाले 10, म्हणजे काय झालं 5 3, आणि नंतर हा नंतर 2 म्हणजे हे 2 असे. म्हणजे 5 आणि 3 8 आणि 2 10, हे 10चा झाला हिशोब आपला 10 वर्ष. नंतर 2 वर्ष म्हणजे 11वी 12वी, आणि 3 वर्ष म्हणजे डिग्री. असं त्याला 10+2+3 पॅटर्न आपण असं म्हणतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंट कधी ऍक्सेप्ट केलं 10+2+3 पॅटर्न? 1975ला. फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर द चिल्ड्रन एज ग्रुप ऑफ 14 वर्षापर्यंत मुलांना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन देणं असं सांगण्यात आलं होतं. NSS इन्क्लूड करा. नंतर 3 लँग्वेज फॉर्म्युला. म्हणजे फर्स्ट लँग्वेज मदर टंग, दुसरी लँग्वेज असेल हिंदी किंवा इंग्लिश, आणि तिसरी इंग्लिश लँग्वेज किंवा ज्याला आपण मॉडर्न लँग्वेज आपण म्हणतो. नंतर इम्प्रूव्ह टीचर स्टेटस, एम्फॅसिस सायन्स ऍग्रिकल्चर एज्युकेशन इन द कॉन्करंटली. शिक्षण हे समवर्ती सूचित टाकण्यात यावं. वर्क एक्सपिरियन्स अँड व्होकेशनल एज्युकेशन हे सुद्धा याच्यावर भर देण्यात आला होता. नंतर नॅशनल अडल्ट प्रौढ एज्युकेशन प्रोग्राम, ज्याला आपण NAEP 1978 म्हणतो, 1978ला सुरू झाली होती. त्याच्यामध्ये 15 ते 35 वयोगृहातील जे काय अनएज्युकेटेड किंवा जे शिकलेले नाही त्यांना साक्षर करणे हा मेन याचा उद्देश होता. वयोगट होता 15 ते 35. जे शाळेत गेले नाही तर त्यांना, ज्यांनी शिक्षण घेतलं नाही तर त्या प्रौढांना साक्षर करणे, त्यासाठी नॅशनल अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम 1978चा सुरू झाला होता. नंतर दुसरा NAP 1986.
त्याच्यामध्ये सांगितलं की शिक्षणाच्या म्हणजे जीडीपीच्या 6% शिक्षणावर खर्च, जीडीपीच्या 6% खर्च हा शिक्षणावर करण्यात यावा. सायन्स टेक्नॉलॉजीवर भर दिला. युनिव्हर्सलायझेशन ऑफ प्रायमरी एज्युकेशन याच्यावर सुद्धा भर दिला. इंट्रोडक्शन टू कम्प्युटर एज्युकेशन, नंतर व्होकेशनल स्किल एज्युकेशन, नंतर 3 लँग्वेज फॉर्म्युला इथं सुद्धा त्यांनी यूज केलेला आहे. ऑपरेशनल ब्लॅकबोर्ड टू इम्प्रूव्ह प्रायमरी एज्युकेशन हे सुद्धा सुरू केलं. नंतर केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय यांचा स्टेट म्हणजे बळकट करण्यात यावे. नंतर अडल्ट अँड नॉन फॉर्मल एज्युकेशन याच्यावर सुद्धा जोर देण्यात यावा असं या पॉलिसीमध्ये सांगण्यात आलं होतं. नंतर त्याच्यामध्ये आचार्य राममूर्ती कमिटी 1990ला आली. त्याच्या कारण की त्याच्या अगोदर आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 त्याचा आढावा घेण्यासाठी ही आचार्य राममूर्ती समिती 1990, नंतर जनार्दन रेड्डी कमिटी 1992ला आली. तर तेच NEP चा आढावा घेणे 1986चा आणि राममूर्ती कमिटीचा म्हणजे जो काय रिव्ह्यू आहे तो सुद्धा घेणं याच्यासाठी ही जनार्दन रेड्डी कमिटी आली होती. नंतर यशपाल कमिटी 1993, टायटल त्याचं होतं लर्निंग विदाउट बर्डन, म्हणजे जे काही विद्यार्थ्यांना असं म्हणजे विदाउट बर्डन विद्यार्थी शिकले पाहिजे. तर या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी 1993ला यशपाल कमिटी आली होती. नंतर SSA सर्व शिक्षा अभियान म्हणजे सर्व शिक्षण अभियान 2001ला आलं होतं, लॉन्च इन 2001. त्याचा उद्देश काय होता की टू गिव्ह द फ्री एज्युकेशन टू ऑल द चिल्ड्रेन एज ग्रुप 6 ते 14 वर्ष गटातील मुलांना फ्री आणि एज्युकेशन देणे. नंतर रिमूव्ह द डिफरन्स बिटवीन डिफरंट एरियाज ऑफ द कम्युनिटी बाय अवॉइडिंग द कम्युनिटी इन द स्कूल मॅनेजमेंट वगैरे या गोष्टी सगळ्या आल्या होत्या. आता सगळ्यात महत्वाचं काय होतं, स्टँड ॲज अ कॉर्नरस्टोन ऑफ द गव्हर्नमेंट इफेक्ट टू अचीव द युनिव्हर्सलायझेशन ऑफ द एलिमेंटरी एज्युकेशन हा सगळ्यात महत्वाचा उद्देश होता. आणि त्याचा वयोगट 6 ते 14 होता आणि वर्ष SSAचं 2001 या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर नॅशनल नॉलेज कमिशन NKC 2005 ला सुरू झालं होतं. त्याचे अध्यक्ष होते सॅम पित्रोदा. आता प्रायमरी गोल काय होता की ऍडवाइज द पॉलिसीज फॉर इंडिया टू बिकम अ नॉलेज सोसायटी. नंतर त्याचा फोकस कसा होता, एज्युकेशन, लायब्ररी, ट्रान्सलेशन, नेटवर्क, इनोव्हेशन. त्याच्यात 5 पिलर होते. मी असं आकाश नाव लक्षात देतो. हा म्हणजे ऍक्सेस, कन्सेप्ट, क्रिएशन, ऍप्लिकेशन आणि सर्व्हिसेस हे 5 पिलरवर नॅशनल नॉलेज कमिशन. आता नॅशनल नॉलेज कमिशनचं वर्ष आणि अध्यक्ष सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल नॉलेज कमिशन NKC 2005 आणि त्याचे 5 पिलर म्हणजे कोणतं, ACCAS आकाश असं लक्षात ठेवायचं. नंतर रमसा 2019 राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान रमसा 2009. तर आता बघा तर त्याचा उद्देश वॉज द लँडमार्क सेंट्रली स्पॉन्सर स्कीम लॉन्च बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन मार्च 2009 टू युनिव्हर्सलाइज सेकंडरी एज्युकेशन अँड ड्रामॅटिकली इम्प्रूव्ह द क्वालिटी अँड ऍक्सेसिबिलिटी. म्हणजे सेकंडरी एज्युकेशन माध्यमिक शिक्षण अभियान आहे ना. तर सेकंडरी एज्युकेशनला ड्रामॅटिकली त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करणे या गोष्टी करण्यासाठी 2009ला रमसा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरू झालं होतं. नंतर त्याच्यामध्ये काही टार्गेट दिले होते, युनिव्हर्सल रिटेन्शन ऑफ द स्टुडंट बाय 2020 पर्यंत वगैरे. आता रुसा म्हणजे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान वाज लॉन्च इन 2013. आता तो काय करते, सेंट्रल स्पॉन्सर स्कीम आहे विथ द एम टू प्रोव्हाइडिंग द फंडिंग टू द स्टेट हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट. म्हणजे फंडिंग सुद्धा हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला देण्यासाठी हे रुसा अभियान 2013ला सुरू झालं होतं. नंतर साक्षर भारत मिशन 2009चं. द साक्षर भारत मिशन ऑल्सो नोन द साक्षर भारत प्रोग्राम वॉज लॉन्च इन ऑन 8 सप्टेंबर 2009 बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑन द इंटरनॅशनल लिटरसी डे. आता त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय होता की द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द साक्षर भारत मिशन वॉज टू इन्क्रीज द लिटरसी रेट अमाउंग द अडल्ट एज 15 इयर्स अँड अबव. 15 वर्षाखालील जे काही लोक आहे, 15 वर्षावरील जे लोक आहेत आणि ते कोणते की त्यांच्यामध्ये लिटरसी इन्क्रीज करणे आणि स्पेशली कोण वुमन होत्या तर 15 वर्ष वयोगट किंवा त्यापेक्षा जास्त आणि स्पेशली त्याच्यावर वुमनवर भर दिला होता की जे काही अडल्ट एज्युकेशन आहे तर किंवा त्याच्यामध्ये लिटरसी रेट वाढवायचा आहे. तर त्याच्यासाठी साक्षर भारत मिशन 2009ला सुरू झालं होतं. नंतर बडे भारत 2014ला.
आता बघा की त्याच्यामध्ये पडे भारत 2014 ला फोकस ऑन द क्वालिटी ऑफ फाउंडेशनल लर्निंग सो दॅट ईच चाइल्ड अटेन्स द appropriate learning level in the class 1 and 2 for reading, writing, language, comprehension and numeracy. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हे होतं आणि त्यांच्यासाठी काय काय रीडिंग आलं पाहिजे, रायटिंग, लँग्वेज कॉम्प्रेन्शन आणि न्यूमेरसी आलं पाहिजे. हे सब सब स्कीम होती कशाचा किंवा सब कंपोनंट एसएससीचा होता. हा कोणता? पुढे भारत बडे भारत म्हणजे एसएससीचाच सब कंपोनंट किंवा सब आपण म्हणू सब पार्ट म्हणून तर त्या 2014 ला एसएससी जसं आपलं 2001 ला सुरू झालं होतं. नंतर समग्र शिक्षा अभियान किंवा त्याला आपण नॅशनल एज्युकेशन मिशन 2018 म्हणतो. इट इज द ओव्हर आर्किंग प्रोग्राम फॉर द स्कूल एज्युकेशन सेक्टर एक्सटेंडिंग प्री स्कूल टू 12 लॉन्च इन 2018 म्हणजे प्री स्कूल टू 12 वर्गापर्यंत हे होतं. 2018 ला सुरू झालं. याच्यामध्ये 3 योजना मर्ज केल्या होत्या. सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि टीचर एज्युकेशन ट्रेनिंग. मी त्याला SRT लक्षात ठेवत असतो. एस म्हणजे काय? सर्व शिक्षा अभियान. आर म्हणजे काय? राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि टी म्हणजे टीचर एज्युकेशन. त्याचा उद्देश काय होता? द एम टू इन्शुर द मोर कोऑर्डिनेट अँड एफिशियंट डिलिव्हरी ऑफ द क्वालिटी एज्युकेशन अक्रॉस ऑल द लेवल्स म्हणजे सर्व शिक्षा समग्र शिक्षा अभियान 2018 हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. SSA सर्व शिक्षा अभियान हे 2001 चं होतं आणि समग्र शिक्षा अभियान 2018 चं होतं. समग्र शिक्षा अभियान मध्ये 3 योजना मर्ज केलेल्या, त्याला आपण SRT असं नाव लक्षात घेतलं. एस म्हणजे का? सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि टीचर एज्युकेशन हे 3 योजना या समग्र शिक्षा अभियान मध्ये मर्ज केलेल्या आहेत. नंतर NEP 2020 याच्यावर आपण डिटेल लेक्चर घेणार आहोत, त्याच्यामुळे मी इथं डिस्कस केलेलं नाही. पढ़ना लिखना अभियान 2020 इट इज द सेंट्रली स्पॉन्सर अडल्ट एज्युकेशन स्कीम लॉन्च बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन 2020 ॲज अ ब्रिज टुवर्ड्स द गोल ऑफ टोटल लिटरसी बाय 2030 इन लाईन ऑफ द नॅशनल एज्युकेशन म्हणजे हे कशासाठी आहे की अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम आहे आणि 2030 पर्यंत टोटल लिटरसी अचीव करायचे आणि याला इनलाईन विथ हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्याच इनलाईन मध्ये आहे. टार्गेट ऑडियन्स कोण आहे? नॉन लिटरेट आणि नॉन न्युमरेट अडल्ट एज 15 इयर्स अँड अबव. याचा कोर फोकस कशावर दिला की बेसिक न्यूमरेसी, फंक्शनल रीडिंग, रायटिंग आणि न्यूमेरेसी. नंतर उल्हास स्कीम आली होती, एक उल्हास स्कीम किंवा त्याला नव भारत साक्षरता कार्यक्रम हा कालावधी आहे याचा 2022 ते 27. अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन द सोसायटी हे उल्हासचं फुल फॉर्म आहे. सो इज अ सेंट्रली स्पॉन्सर स्कीम इम्प्लिमेंटेड फ्रॉम 2022 ते 27 या कालावधीत ही योजना अंमलबजावणी होणार आहे. द स्कीम अलाइन विथ द NEP 2020 टार्गेट्स कोण आहे तिथं? अडल्ट म्हणजे ज्यांचा एज 15 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि जे शाळेमध्ये गेले नाहीत, हा टार्गेट ऑडियन्स आहे त्यासाठी. आणि याच्यामध्ये 5 कंपोनंट कोणते आहे? फाउंडेशनल अँड लिटरसी अँड न्यूमरेसी, नंतर क्रिटिकल लाईफ स्किल, बेसिक एज्युकेशन, व्होकेशनल स्किल, कंटिन्युइंग एज्युकेशन. हे 4-5 गोष्टीवर 5 कंपोनंट याच्यावर भर दिलेला आहे. टॅगलाईन काय आहे उल्हासची? जन जन साक्षर म्हणजेच काय? लिटरसी फॉर एव्हरी पर्सन. आता हे एवढं साऱ्या आपल्याला गोष्टी याच्यामध्ये लक्षात घ्यायच्या आहे. बऱ्याच गोष्टी मी फास्ट मध्ये सांगितल्या. होप करतो काही समजलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.